रिसेंटली सुप्रीम कोर्ट पॉर्शे कार ऍक्सिडेंट केस ऐकत होते आणि पॉर्शे कार ऍक्सिडेंट केस ऐकताना जस्टिस नागराथन यांनी एक कमेंट केली आणि ती कमेंट होती एका नवीन सोशल ट्रेंड बद्दल, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की बरेच पॅरेंट्स त्यांच्याकडे आपल्या मुलांसाठी वेळ नाहीये, त्यांच्याशी ते एंगेज होऊ शकत नाहीत. ते पॅरेंट्स त्यांच्या टाइम अँड एंगेजमेंटच्या बदल्यात मुलांना एटीएम कार्ड, पैसे, मोबाईल फोन्स ह्या सर्व गोष्टी सबस्टिट्यूट म्हणून देत आहेत. या कमेंटचा आपल्या एमपीएससीच्या दृष्टिकोनातून काय उपयोग होऊ शकतो? तर एमपीएससीतील GS1 पेपर मध्ये इंडियन सोसायटी या भागामध्ये युपीएससीने ऑलरेडी एक प्रश्न विचारलेला की आज कौटुंबिक ऋणानुबंधांची जागा ही मोबाईल फोनने घेतली आहे आणि याचा काय सामाजिक परिणाम होऊ शकतो. तसेच GS पेपर 4 नीतिशास्त्रामध्ये कौटुंब म्हणून एक सामाजिकीकरण करणारा घटक किंवा मूल्य निर्मिती करणारा घटक म्हणून कुटुंबाचा रोल हा एक टॉपिक सिलेबसमध्ये आहे आणि त्यामुळे ही जी कमेंट आहे ही खूप महत्वपूर्ण ठरते. या कमेंटमध्ये कुटुंब यावर जो फोकस केलेला आहे, कारण वयाच्या लहान वयामध्ये कुटुंब हा पहिला सामाजिकरण करणारा घटक आहे ज्याला आपण एक्सपोज होतो. बरेच सामाजिकरण करणारे घटक आहेत पण त्यांना आपण आयुष्याच्या लेटर स्टेजेसमध्ये एक्सपोज होतो. कुटुंब हा पहिला सामाजिकरण करणारा घटक आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि आयुष्यातील लहान वय किंवा आयुष्यातील जे अर्ली इयर्स असतात ती व्यक्तीच्या इमोशनल डेव्हलपमेंट, व्हॅल्यू डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट यामध्ये खूप महत्वाचे आहेत आणि जे काम फक्त या काळात पॅरेंट्स करू शकतात. आणि जर पॅरेंट्स हे बॉन्ड्स बनवण्याच्या ऐवजी, भावनिक ऋणानुबंध बनवण्याच्या ऐवजी, नैतिक मूल्य शिक्षण देण्याऐवजी जर त्यांना टेक्निकल गॅजेट्स, पैसा, एटीएम, मोबाईल फोन देत असतील तर त्यांच्या या मूल्य निर्मितीवर नक्कीच परिणाम होणार आणि ते परिणाम पॉर्शे सारख्या कार ऍक्सिडेंट केसमधूनच दिसून येतात.